हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपण रेक्टिफिकेशनचे काही MCQ क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत. रेक्टिफिकेशन ऑफ एरर हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यावर तुम्हाला रेक्टिफिकेशन कसं करायचं, त्यानंतर त्याचे टाइप्स, याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. थोडासा कन्फ्युजन टॉपिक आहे, त्यामुळे याचे आपण थोडे जास्त MCQ डिस्कस करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग MCQ क्वेश्चन डिस्कस करत आहोत. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक नक्की करा. चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे एक कमेंट करून देखील कळवा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, गुड्स परचेस फ्रॉम ए फॉर ₹10,000 पास थ्रू द सेल्स बुक. द एरर विल रिझल्ट इन. गुड्स परचेस फ्रॉम ए कडून आपण वस्तू खरेदी केल्या किती? 10,000च्या. पास थ्रू द सेल्स बुक. आता इथे बघा काय केलं, गुड्स परचेस केल्या, उधारीवर खरेदी केल्यात, म्हणजे ते परचेस बुक मध्ये रेकॉर्ड होणार. ठीक आहे, म्हणजे गुड्स आपण परचेस केल्या ए कडून 10,000च्या. ए कडून परचेस केल्या म्हणजे ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, क्रेडिट परचेस आहे. आणि क्रेडिट परचेस हे परचेस बुक मध्ये रेकॉर्ड होतं. आपण रेकॉर्ड कुठं केलं? आपण सेल्स बुक मध्ये रेकॉर्ड केलं. ठीक आहे, द एरर विल रिझल्ट इन. मग या एररमुळे काय परिणाम होणार आहे बघा. ठीक आहे, म्हणजे आपलं इथे काय दाखवलं, सेल्स बुकला आपण 10,000 रुपये रेकॉर्ड केले. रेकॉर्ड कुठे करायला पाहिजे होते? परचेसला. ठीक आहे, परचेसला 10,000 रेकॉर्ड करायला पाहिजे होते. परचेस कमी झालं आपलं 10,000ने. ठीक आहे, परचेस कमी झालं 10,000, म्हणजेच डेबिट साईड आपली 10,000 कमी दाखवली जाईल. ठीक आहे, डेबिट साईड 10,000 कमी दाखवली आणि रेकॉर्ड कुठे केलं आपण? सेल्स बुक मध्ये. म्हणजे सेल्स आपले कितीने वाढले? सेल्स वाढले 10,000. ठीक आहे, सेल्स 10,000 वाढले, म्हणजे थोडक्यात क्रेडिट साईड आपली 10,000 वाढली. क्रेडिट साईड 10,000 वाढली आणि डेबिट साईड 10 कमी झाली. ठीक आहे, म्हणजेच डिफरन्स कितीचा क्रिएट झाला? 20,000चा डिफरन्स क्रिएट झाला. म्हणजेच आपला ग्रॉस प्रॉफिट 20,000 जास्त दाखवला जाईल. ठीक आहे, मग या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट काय होईल? आपली जी ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट आहे ती 20,000 जास्त दाखवली जाईल. ठीक आहे, कशी? आपले जे परचेस आहेत, परचेस कितीने कमी झाले? परचेसमध्ये रेकॉर्ड करायला पाहिजे होते. ठीक आहे, 10,000 परचेसमध्ये रेकॉर्ड झाले नाही. हे परचेसमध्ये रेकॉर्ड झालं नाही, म्हणजे परचेस 10,000 कमी दाखवलं, म्हणजे डेबिट साईड 10,000 कमी झाली. आणि सेल्समध्ये रेकॉर्ड केलं म्हणजे सेल्स 10,000 वाढले, म्हणजे क्रेडिट साईड 10,000 वाढले. इथं 10,000 ही कमी झाली आणि ही 10,000 वाढली, म्हणजे दोन्हीमध्ये डिफरन्स कितीचा क्रिएट झाला? 20,000चा क्रिएट झाला. म्हणजे इथं या ट्रान्झॅक्शनमुळे आपला ग्रॉस प्रॉफिट जास्त दाखवला जाणार आहे. कितीने जास्त दाखवला जाणार आहे? 20,000. ठीक आहे, देन ए इज अ करेक्ट आन्सर. या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट काय झाला हे विचारलंय आपल्याला. मग या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट आपला ग्रॉस प्रॉफिट वाढेल. ठीक आहे, कितीने वाढेल तो? 20,000. ऑप्शन काय दिले? इन्क्रीज इन ग्रॉस प्रॉफिट. बी दिले डिक्रीज इन ग्रॉस प्रॉफिट. सी दिले नो इफेक्ट ऑन ग्रॉस प्रॉफिट. डी दिले नन ऑफ दिस. तर या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट होणार आहे, ग्रॉस प्रॉफिटवर होणार आहे आणि तो इन्क्रीज होणार आहे. म्हणजे या ट्रान्झॅक्शनमुळे आपला ग्रॉस प्रॉफिट वाढवून दाखवला जाणार आहे. चुकून 20,000 तो जास्त दाखवला जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ अ परचेस रिटर्न ऑफ ₹1,000 हॅज बीन रॉंगली पोस्टेड टू द डेबिट ऑफ सेल्स रिटर्न but has been correctly entered in the supplier's account, the total of the. आता या प्रश्न काय विचारला? इफ परचेस रिटर्न ₹1,000 has been wrongly posted to the debit side of sales return. आपण काय केलंय? परचेस रिटर्न आहेत 1,000 रुपये. परचेसचं डेबिट बॅलन्स असतं, परचेस रिटर्नचं क्रेडिट बॅलन्स असतं. ओके, आपण कुठं पोस्टिंग केली? डेबिट साईड ऑफ सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नच्या डेबिटला पोस्टिंग केली, म्हणजे क्रेडिटची पोस्टिंग केली ना आपण. ही क्रेडिटला व्हायला पाहिजे होती, याच्या डेबिटला केली, म्हणजे 1 आणि 1 2,000चा डिफरन्स क्रिएट झाला. ठीक आहे, क्रेडिटला पोस्टिंग व्हायला पाहिजे होती, झाली नाही, डेबिटला झाली, म्हणजेच थोडक्यात 2,000चा डिफरन्स इथे क्रिएट झाला. ठीक आहे, बट हॅज बीन करेक्टली एंटर्ड इन सप्लायर्स अकाउंट. सप्लायरच्या अकाउंटला आपण बरोबर दाखवलंय. फक्त जे सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न मध्ये कन्फ्युजन आपलं झालं, आपण चुकून सेल्स रिटर्न मध्ये ते रेकॉर्ड केलं. ठीक आहे, मग इथे इफेक्ट काय झाले? ट्रायल बॅलन्स वुड शो ऑन द डेबिट साइड टू बी 1,000 मोर दॅन द क्रेडिट. ठीक आहे, दुसरा ऑप्शन दिलं, ट्रायल बॅलन्स वुड शो ऑन द क्रेडिट साइड टू बी 1,000 मोर दॅन द डेबिट साइड. आता याचा इफेक्ट मी काय सांगितलं? क्रेडिट व्हायला पाहिजे होता. ठीक आहे,
क्रेडिट व्हायला पाहिजे होतं 1000 झालं का? नाही झालं, क्रेडिट नाही झालं. कुठे पोस्टिंग केली? डेबिटला. म्हणजे डेबिट 1000 जास्त दाखवलं आणि क्रेडिट 1000 कमी दाखवलं. म्हणजेच याचा इफेक्ट डेबिट साईड ही 2000 जास्त दाखवली जाईल. ठीक आहे. सी ऑप्शन बघा, द डेबिट साईड ऑफ द ट्रायल बॅलन्स विल बी 2000 मोर दॅन द क्रेडिट साईड. मग क्रेडिट साईड जर समजा 18000 आहे तर डेबिट साईडची टोटल किती येणार? 20000 येणार. कारण जर समजा आपण बरोबर इफेक्ट केला असता तर दोन्हीची टोटल 19000 आली असती. पण इथे काय झालं, आपण इथं रेकॉर्ड व्हायला पाहिजे होतं, इथे रेकॉर्ड केलं नाही. म्हणजे ही साईड 1000 कमी झाली आणि इथे आपण 1000 जास्त दाखवले. मग ही साईड 1000 वाढली. 19च्या ऐवजी इथे 20 झाले आणि इथे 19च्या ऐवजी 18 झाले. ठीक आहे. म्हणजे करेक्ट टोटल आपली 19000 आली असती आणि ते टॅली झाली असती. पण आपण क्रेडिटमध्ये 1000 कमी दाखवले. ठीक आहे. 1000 कमी दाखवले म्हणजे 19 मधून 1000 मायनस करा. मग किती झाली टोटल? 18000. म्हणजे आपली क्रेडिटची टोटल 18000 दाखवली जाईल. आणि इथं 19 मध्ये आपण 1000 रुपये जास्त दाखवले गेले. ठीक आहे. मग 19000 प्लस 1 किती झाला? 20000. मग 20000 आणि इथं क्रेडिटची टोटल किती झाली? 18000. डेबिट 20000 दाखवलं गेलं, क्रेडिट 18000 दाखवलं गेलं. म्हणजेच ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट बॅलन्सेस कितीने जास्त दाखवले गेले? 2000. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. आता इथे काय विचारलं आपल्याला? एक ट्रान्झॅक्शन दिली. ठीक आहे. 1000 रुपये त्याची अमाऊंट दिली. मग त्याचा इफेक्ट कोणता व्हायला पाहिजे तो बघा, तो झाला नाही. ठीक आहे. क्रेडिटला अमाऊंट यायला पाहिजे, आली नाही. म्हणजे क्रेडिट 1000 कमी झालं आणि ती अमाऊंट आपण सेल्स रिटर्नला दाखवली म्हणजे डेबिटला दाखवून दिली. मग डेबिटची अमाऊंट जास्त दाखवली म्हणजेच डेबिट आणि क्रेडिटमध्ये किती डिफरन्स क्रिएट झाला? 2000चा. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुड्स वर्थ ₹10,000 टेकन बाय प्रोप्रायटर फॉर हिज पर्सनल यूज शुड बी क्रेडिटेड टू. आता गुड्स वर्थ ₹10,000 टेकन बाय प्रोप्रायटरने वस्तू घेतलेल्या आहे. फॉर हिज पर्सनल यूज म्हणजे त्याची ड्रॉविंग आहे. शुड बी क्रेडिटेड टू. मग हे कुठे क्रेडिट होणार? जर समजा प्रोप्रायटरने गुड्स विड्रॉन केल्या तर प्रोप्रायटर अकाउंट काय होईल? डेबिट होईल. ठीक आहे. मग एंट्री काय होणार? प्रोप्रायटर अकाउंट डेबिट टू काय येणार? परचेस अकाउंट. आपण काय गृहीत धरणार? आपण जर समजा आपण टोटल परचेस जर 1 लाखाचे केले होते. ठीक आहे. 1 लाखाचे आपण टोटल बिझनेसचे परचेस केले. यातून 10,000 तर कोणी घेतल्या? प्रोप्रायटरने घेतल्या. म्हणजे ते आपण बिझनेसचे परचेस झाले का? ते बिझनेसचे परचेस आपण दाखवणारच नाही. तिथून डायरेक्ट रेकॉर्ड लेस करून देणार ते आपण. ठीक आहे. ते 10,000 लेस करून देणार. परचेस अकाउंट तिथे काय होणार? क्रेडिट होणार. ठीक आहे. परचेस अकाउंट आपण क्रेडिट केलं म्हणजे 10,000 लेस झाले म्हणजे आपण बिझनेसचे परचेस तिथं किती दाखवणार? 90,000च दाखवणार. ठीक आहे. मग हे ते प्रोप्रायटरच्या नावे ते परचेस होऊन जाते. म्हणजे आपण त्या गृहीत धरणार आपण त्या वस्तू घेतल्याच नाही. ठीक आहे. मग हे इथं काय होईल? परचेस अकाउंटला क्रेडिट होणार. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इफ द अमाऊंट इज पोस्टेड इन द रॉंग अकाउंट और इट इज रिटर्न ऑन रॉंग साइड ऑफ द अकाउंट इज कॉल्ड एज. क्वेश्चन काय विचारला? इफ द अमाऊंट इज पोस्टेड इन रॉंग अकाउंट. ठीक आहे. रॉंग अकाउंटमध्ये पोस्टिंग केली म्हणजे चुकीची पोस्टिंग केली आपण. ठीक आहे. एला सेल्स केला आपण बीला दाखवलं. ठीक आहे. गुड्स सोल्डला आपण एला केल्या पण दाखवल्या बीला. मग हे काय? रॉंग अकाउंटला आपण पोस्टिंग केली. ऑर इट इज रिटर्न ऑन रॉंग साईड. आपण डेबिटला पोस्टिंग करायची, क्रेडिटला पोस्टिंग केली. ठीक आहे. तर या टाईपच्या एररला म्हणतात एरर ऑफ कमिशन. ठीक आहे. मग चुकीची एंट्री पास करणे, चुकीच्या अकाउंटला पास करणे किंवा चुकीची पोस्टिंग करणे, चुकीची टोटल करणे, तर हे सगळे अकाउंटिंग प्रोसिजरचा जो भाग असतो, जसं की जर्नल एंट्री पास करणे, लेजर पोस्टिंग करणे, अकाउंट टॅली करणे, तर या सगळ्या एररचा समावेश एरर ऑफ कमिशनमध्ये होतो. ठीक आहे. जर समजा आपण चुकीची पोस्टिंग केली किंवा चुकीच्या अकाउंटला किंवा चुकीच्या साईडला पोस्टिंग केली तर ते येतं एरर ऑफ कमिशनमध्ये. ओमिशन म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्डच केली नाही, वगळली गेली, एरर ऑफ ओमिशन येतं. एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणजे अकाउंटिंगचे प्रिन्सिपल अवॉइड केलेले. कॉम्पेन्सेटिंग एरर म्हणजे एका एररचा इफेक्ट दुसऱ्या एररने कॉम्पेन्सेट झाला, तर याला कॉम्पेन्सेटिंग एरर म्हणतात. देन बी इज अ करेक्ट आन्सर. जर समजा चुकीची पोस्टिंग केली, चुकीच्या साईडला पोस्टिंग केली, चुकीची अमाऊंट पोस्टिंग केली तर हे सगळे एरर ऑफ कमिशनमध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट, ₹2,000 पेड ॲज वेजेस फॉर इरेक्टिंग अ मशीन शुड बी डेबिटेड टू.
आता या ठिकाणी 2000 रुपये आपण पेड केले. कशाला पेड केले? वेजेस फॉर इरेक्टिंग अ मशीन. मशीन इन्स्टॉल करण्यासाठी किंवा मशीन इरेक्शन करण्यासाठी आपण वेजेस पेड केला. आता जर समजा आपण एखादी मशीन परचेस केलेली आहे किंवा आपल्याकडे आहे ती मशीन, आपण एका ठिकाणाहून दुसरीकडे ती इन्स्टॉल करतोय, तर त्यावेळेस जो वर्कर बोलवलेला आहे, जो मजूर बोलवलेला आहे, जो व्यक्ती बोलवलेला आहे, त्याला आपण चार्जेस दिले, त्याला काय म्हणतात? वेजेस फॉर इरेक्टिंग. मग ह्या ज्या वेजेस आहेत, ह्या वेजेस आपल्या रेग्युलर वेजेस नाही आहे. ठीक आहे, आपले जे रेग्युलर वेजेस आहेत म्हणजे आपण प्रोडक्शन करण्यासाठी ज्या वेजेस देतो तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. पण जर समजा आपण मशीनच्या इरेक्शनसाठी वेजेस दिले तर हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. ठीक आहे, आणि हा कॅपिटल एक्सपेंडिचर असल्यामुळे तो मशीनच्या कॉस्टमध्ये प्लस होणार, मशिनरी अकाउंटला डेबिट होणार. ठीक आहे, देन बी इज द करेक्ट आन्सर. इथं काय विचारलंय? ₹2000 पेड ॲज वेजेस फॉर इरेक्टिंग अ मशीन शुड बी डेबिटेड टू. मग ह्या ज्या वेजेस आहेत ह्या मशिनरी अकाउंटला डेबिट होणार, म्हणजेच मशीनच्या कॉस्टमध्ये प्लस होणार. ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑन परचेस ऑफ ओल्ड फर्निचर द अमाऊंट ऑफ ₹1500 स्पेंट ऑन इट्स रिपेअर शुड बी डेबिटेड टू. आता या ठिकाणी काय सांगितलं? ऑन परचेस ऑफ ओल्ड फर्निचर. ओल्ड फर्निचर आपण परचेस केलं. द अमाऊंट ऑफ 1500 स्पेंट ऑन इट्स रिपेअर शुड बी डेबिटेड टू. पण एक फर्निचर खरेदी केलं ते सेकंड हँड आहे. सेकंड हँड आहे म्हणजे कोणाकडून तरी आपण ते ओल्ड फर्निचर खरेदी केलं. ठीक आहे, मग आता त्या फर्निचरची कॉस्ट जर समजा आपली 50,000 आहे. ठीक आहे, आपण 50,000चं फर्निचर खरेदी केलं सेकंड हँड. सेकंड हँड म्हणजे आपण दुसऱ्या एका बायरकडून आपण ते बाय केलं. ठीक आहे, त्याने ते यूज केलं आणि त्याच्याकडून आपण ते बाय केलं. ठीक आहे, मग हे सेकंड हँड फर्निचर खरेदी केलं आपण 50,000 आणि ज्या वेळेला आपण ते खरेदी केलं त्यावेळेसच आपण त्याच्यामध्ये काही जे गरजेचे रिपेअर्स आहेत ते करून घेतले. मग त्याला आपण काय केलं? त्याला आपण कलरिंग करून घेतली. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला 1500 रुपये खर्च लागला. मग आता हा जो खर्च आहे हा खर्च कधीचा आहे? हा खर्च ॲन्युअल नाही आहे, हा परचेसच्या वेळेचा खर्च आहे. ठीक आहे, आणि ज्यावेळेस आपण एखादी फिक्स असेट खरेदी करतो त्यावेळेस जो खर्च केला जातो म्हणजे ॲट द टाइम ऑफ परचेस आपण जो खर्च त्या असेटवर करणार तर तो कॅपिटल एक्सपेंडिचर असतो. ठीक आहे, मग हा जो खर्च आहे तर हे याच्यामध्येच प्लस होणार. हे जे 1500 आहे हे ह्याच्या कॉस्टमध्येच प्लस होणार. ठीक आहे, मग हे जे रिपेअर्स आहेत मग त्याच्यामध्ये आपण काय केले? काही डागडुजी केली, काही कलरिंग केली. ठीक आहे, मग सगळ्याची कॉस्ट आपण ते रिपेअर्समध्ये धरली. ठीक आहे, आपण त्या फर्निचरला, ते फर्निचर सेकंड हँड फर्निचर आहे, आपल्याला ते नवीन वाटावं किंवा त्याच्यामध्ये जे आपल्याला ते चांगलं यूज करता यावं यासाठी आपण जे गरजेचे रिपेअर्स आहेत आपण परचेसच्या टाईमलाच करून घेतले. ही जे रिपेअर्सचा खर्च आहे हा तो त्याच्या कॉस्टमध्येच प्लस होणार. ठीक आहे, बिकॉज इट इज ओल्ड फर्निचर वी परचेस. ठीक आहे, आपण ओल्ड फर्निचर परचेस केलं, सेकंड हँड फर्निचर परचेस केलं आणि त्यावेळेस त्याचे जर रिपेअर्स झाले तर ते त्याच्या कॉस्टमध्येच प्लस होणार, कारण तो खर्च परचेसचा खर्च गृहीत धरला जाईल. ठीक आहे, आणि परचेस कॉस्ट ही त्याच्यामध्येच प्लस होणार, त्या वस्तूच्या असेटच्या कॉस्टमध्येच प्लस होणार, म्हणजे हे सुद्धा त्याच्या कॉस्टमध्ये प्लस होणार. मग आपण फर्निचरच्या कॉस्टमध्ये प्लस करतोय म्हणजे थोडक्यात आपण ते कुठे डेबिट करणार? फर्निचर अकाउंटला. इथं काय विचारलंय? ऑन परचेस ऑफ ओल्ड फर्निचर द अमाऊंट ऑफ ₹1500 स्पेंट ऑन इट्स रिपेअर्स शुड बी डेबिटेड टू. कोणत्या अकाउंटला डेबिट होणार? ते फर्निचरला डेबिट होणार, कारण हा कोणता खर्च आहे? हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. फर्निचर आपण एकदाच खरेदी करणार, त्यामुळे हे जे रिपेअर्स आहेत आपण हे परचेसच्या टाइमला केलेले, त्यामुळे ते फर्निचरमध्येच कॉस्टमध्येच प्लस होणार, म्हणजेच फर्निचर अकाउंटला ते डेबिट होणार. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, गुड्स वर्थ ₹5,000 गिवन ॲज चॅरिटी शुड बी क्रेडिटेड टू. मगाशी आपण बघितलं गुड्स आपण काय केल्या? पार्टनरने विड्रॉन केल्या. आता आपण चॅरिटी म्हणून दिल्या. ठीक आहे, आपण जर गुड्स चॅरिटी म्हणून दिल्या तर त्याचे तर आपण पैसे घेतलेले नाही आहेत, म्हणजे सेल्स अकाउंटला ते रेकॉर्ड होणार नाही आहेत. ठीक आहे, सेल्स अकाउंटला आपण काय रेकॉर्ड करणार? जे आपण कस्टमरला वस्तू विकलेल्या आहेत त्या सेल्स अकाउंटला रेकॉर्ड होणार. मग आपण ते कुठे रेकॉर्ड करणार? आपण ते परचेस कॅन्सल दाखवणार. जर समजा आपण टोटल गुड्स आपण परचेस केलेले आहेत 1,00,000 रुपये, 1,00,000ने परचेस अकाउंट डेबिट झाले. मग आता आपण इथं काय करणार? 5,000नी परचेस अकाउंट क्रेडिट करणार, म्हणजे आपले परचेस 5,000नी इथं कमी होणार. आपण आपले परचेस किती दाखवणार? आपले परचेस फक्त आपण 95 दाखवणार, 95,000 दाखवणार.
ठीक आहे. मग आता हे जे क्रेडिट कोणत्या अकाउंटला होणार, हे परचेस अकाउंटला क्रेडिट होणार. देन सी इज अ करेक्ट आन्सर. आपण इथे काय दाखवणार, इथे हे गुड्स परचेस कॅन्सलेशन दाखवणार. ठीक आहे. परचेस अकाउंट क्रेडिट झालं म्हणजेच थोडक्यात आपण परचेस कॅन्सल केलं. तिथे आपण 1 लाखाच्या वस्तू खरेदी केल्या, पण त्यातल्या 5,000च्या आपण चॅरिटी म्हणून वाटल्या. मग आपण काय दाखवणार, 5,000 परचेस अकाउंट क्रेडिट करणार म्हणजेच आपण ते परचेस कॅन्सल केले तिथे. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, सेल्स ऑफ ऑफिस फर्निचर शुड बी क्रेडिटेड टू. सेल्स ऑफ ऑफिस फर्निचर, ऑफिस फर्निचर सोल्ड केलं आपण. मग आपण ऑफिस फर्निचर सोल्ड केलं तर एंट्री काय होती, फर्निचर सोल्ड केलं म्हणजे फर्निचर जाणार, काय येणार, कॅश येणार. डेबिट व्हॉट कम्स इन. मग एंट्री काय होती, कॅश अकाउंट डेबिट टू काय गेलं, फर्निचर गेलं. ठीक आहे, टू फर्निचर. मग एंट्री काय झाली, कॅश अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. ठीक आहे. मग फर्निचर अकाउंट इथं काय झालं, क्रेडिट झालं. आता इथे काय विचारलं, सेल्स ऑफ ऑफिस फर्निचर शुड बी क्रेडिटेड टू. मग क्रेडिट कोणत्या अकाउंटला होणार, फर्निचर अकाउंटला. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द प्रिपरेशन ऑफ ए ट्रायल बॅलन्स फॉर. द प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सचं आपण प्रिपरेशन कशासाठी करत असतो. ए दिले, लोकेटिंग एरर ऑफ कमिशन, लोकेटिंग एरर ऑफ प्रिन्सिपल, लोकेटिंग क्लरिकल एरर आणि डी नन ऑफ दिस. ठीक आहे. आता जर समजा एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणजे आपण जर चुकीचे प्रिन्सिपल फॉलो केले, कॅपिटल एक्सपेंडिचर आपण रेव्हेन्यू म्हणून ट्रीट केला म्हणजे डेबिटलाच इफेक्ट केला, तर हे एरर ट्रायल बॅलन्समध्ये डिटेक्ट होत नाहीत. कमिशन एरर जे असतील, चुकीच्या अकाउंटला पोस्टिंग केली, चुकीच्या अमाऊंट पोस्टिंग केली, तर हे एररसुद्धा ट्रायल बॅलन्समध्ये डिटेक्ट होत नाहीत. कारण आपण जर सेम अमाऊंट जर पोस्टिंग केली तर हे एररसुद्धा ट्रायल बॅलन्समध्ये डिटेक्ट होत नाही. पण क्लरिकल एरर म्हणजे जर समजा एखाद्या ठिकाणी अकाउंटमध्ये अमाऊंट चुकीची लिहिली गेली, ठीक आहे, 0 कमी लिहिला, जास्त लिहिला, 1500च्या ऐवजी 500 लिहिले किंवा 1500 लिहायला पाहिजे होते, लिहिलेच नाही, तर हे एरर क्लरिकल एररमध्ये येतात. आपण ॲज अ पर्सन जे आपल्या छोटे छोटे मिस्टेक होतात, तुम्ही फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम करताना बघा तुमच्याकडून काही मिस्टेक होतात. काय मिस्टेक होतात, अरे 1500च्या ऐवजी आपण काय लिहिले, 150च लिहिले, किंवा एखाद्या ठिकाणी 1,50,000 आहे, आपण 15,000 लिहिले, किंवा डेप्रिसिएशनची अमाऊंट लेस करायला पाहिजे होती, आपण लेसच केली नाही. ठीक आहे, डायरेक्ट टोटलमध्ये, किंवा एखादी अमाऊंट टोटलमध्ये धरलीच नाही, फर्निचरमधून डेप्रिसिएशन लेस केलं पण आपण आउटर कॉलमलाच अमाऊंट लिहिली नाही. मग या टाईपचे एरर हे सगळे कशामध्ये येतात, हे सगळे क्लरिकल एररमध्ये येतात. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. द प्रिपरेशन ऑफ ए ट्रायल बॅलन्स. आणि या एररमुळे आपलं ट्रायल बॅलन्स टॅली होत नाही. ठीक आहे. आणि या एररमुळे आपलं ट्रायल बॅलन्स टॅली होणार नाही. मग असे एरर, क्लरिकल एरर हे ट्रायल बॅलन्समध्ये डिटेक्ट होतात. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी आपण ट्रायल बॅलन्स बनवत असतो. म्हणजे ट्रायल बॅलन्स बनवण्याचे जे मेन उद्देश आहे त्याच्यामधला एक उद्देश म्हणजे क्लरिकल एरर ओळखणे हा सुद्धा आहे. क्वेश्चन काय विचारला, द प्रिपरेशन ऑफ ए ट्रायल बॅलन्स फॉर लोकेटिंग क्लरिकल एरर. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे क्लरिकल एरर इन्क्लूड्स. क्लरिकल एरर म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी, क्लर्क हा एक पर्सन आहे, एक व्यक्ती आहे. ठीक आहे. आणि एक व्यक्ती म्हणून किंवा ॲज अ स्टुडंट तुम्ही जर समजा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवताय, मग फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याकडून काय काय चुका होतात, एखादी ट्रान्झॅक्शन लिहायची राहून जाते, एंट्रीज करायची राहून जाते. ठीक आहे. मग ते एरर ऑफ ओमिशन झालं. एरर ऑफ कमिशन म्हणजे आपण अमाऊंट तर लिहिली, ठीक आहे, 150 ऐवजी 1500 ऐवजी आपण किती लिहिली, 150 लिहिले. एला पोस्टिंग करण्याऐवजी आपण पोस्टिंग केली बीला. मग हे जे एरर आहेत हे एरर ऑफ कमिशन झाले. मग एरर ऑफ ओमिशन, एरर ऑफ कमिशन हे दोन्हीही क्लरिकल एररमध्ये येतात. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. आणि एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणजे अमाऊंट आपण बरोबर लिहिल्या पण चुकीचे रूल्स फॉलो करून आपण पास केल्या एंट्री. ठीक आहे, याला एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणतात. आणि क्लरिकल एररमध्ये एरर ऑफ ओमिशन पण येतात आणि एरर ऑफ कमिशन पण येतात. देन सी इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले रेक्टिफिकेशन ऑफ एररमधले काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.